आज दिवा पोलीस चौकी येथे आपण कोणत्या संदर्भात आलात आणि काय आपल्याबरोबर घटना झाली त्याच्याबद्दल आपण सविस्तर सांगू शकताय का? हां, सांगू शकते. काय आपल्यासोबत झालेलं आहे आणि कोणत्या दिवशी झालं? 14 एप्रिल बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी झालेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 8 वाजता. तुम्ही कशा संदर्भात इथे दिव्यात आला होता? दिव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मुलेच आली होती. जयंतीलाच आले होते. ओके. तर त्या जयंतीच्या दिवशी म्हणजे काय झालं नेमकं तुमच्याबरोबर? जयंतीच्या दिवशी मी भाजी घ्यायला आलेली, माझ्या जावेबरोबर मार्केटमध्ये आलेली. मोतीराम दळवी तिकडून समोरून आला आणि काही म्हणजे मी त्यांच्यावर बिल्डिंगमध्ये 5 वर्ष राहत होती. 5 वर्ष राहत होती. त्याच्यामुळे एक तुमचं कपाट त्यांच्या बिल्डिंग खाली आमचं होतं. पण ते अशासाठी ठेवलेलं की एक माणूस येऊन तो घेऊन जाणार होता आणि त्या माणसाने ते नेलं नाही. 2 दिवस नेतो, आज येतो, उद्या येतो असं बोलत होता आणि त्यांनी ते कपाट नेलं नाही. आणि त्याच्यानंतर त्या मोतीराम दळवींनी मला कॉल केलेलं की तुम्ही तुमचं घाण इथं ठेवून गेला, तुम्हाला शोभतं का, हे का ते का. मी म्हटलं दादा ते घेऊन जाणार आहे. तर त्याच्यानंतर परत 2-3 दिवसांनी आमची पूजा आहे असं तसं वगैरे तो बोलायला लागला. त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं माझे मिस्टर दिव्यामध्ये आलेले आहेत, जर ते येतील तिथे घ्यायला, पण माझ्या मिस्टरांना टाईम नाही भेटला तिथे जाऊन ते कपाट उचलायला. त्याच्यानंतर त्याच्या मुलीने मला फोन केलं की तुम्ही 200, माझ्या मिस्टरांनाच फोन केलं की 200 रुपये जीपे करा, मी टाकून देतो. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांचा काय कॉल नाही आला. त्याच्यानंतर तिच्या घरून परत कॉल आला की 1,500 रुपये आहे. त्याच्यानंतर परत आले की 2,000 रुपये हवे त्या कपाटाचे. मग माणूस 1,500 देणार, 2,000 देणार का 200 रुपये देणार? त्यामध्ये माणूस विचार करणारच ना की प्रत्येक माणूस जर वेगवेगळी किंमत काढायला आहे तर म्हणजे पैसे खायला बसलात का? त्याच्यामुळे मी त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर मला कॉल येत होते त्यांचे, मी स्वतःहून त्यांचे कॉल उचलले नाहीत. त्या दिवशी त्या मार्केटमध्ये तो आला, मी भाजी घेत होती जावेबरोबर, तर तिकडनं आला डायरेक्ट शिव्यागाळ्याच द्यायला लागला. तुझ्या आईची गाण माधुरच्या, तुम्ही हेच का धंदे करायला इथे बसलात का? तुमची कचरा सेट लोकांनी उचलायची का? असं तसं तुम्ही गाद्या झोपता. आणि मी त्याला बोलले झोपायचं काढू नको. काय चुकीचं बोलली? माझ्या मिस्टरांची हे बोल ना, झोपून गाद्या वर टाकल्यात का? पण म्हटलं ती गादी माझी नाहीये, हे मी सिद्ध करेन. माझे कपाट होता त्याची मी मान्य करते, माझ्याकडनं गलती झाली की मी ते उचललं नाही. मग तू पहिला बोल ना की पैसे दे म्हणून. पैसे दिले नाही त्यांनी. त्याच्या मुलींना फोन करून त्यांनी मला मारहाण केले. एवढी मारहाण केली 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ती लोक मारत होती मला. पब्लिक असा बघत होता कचऱ्यासारखा, पण एक पब्लिक तिथं आला ना हात लावायला. एक कोण माणूस होता तुम्हाला? मोतीराम दळवी, त्याच्या 2 मुली, त्यांच्या मुलींना. त्यांच्या मुलींनी. एकीचं नाव मला माहितीये चेतना दळवी, दुसरीचं मला नाही आठवत नाहीये, पण दोन्ही पण मुली तिथं होत्या. मग आज पोलीस स्टेशनला तुम्ही आलात, पोलिसांकडून काय सहकार्य मिळालं तुम्हाला? पोलीस त्यांचं काम करतायत, नाही असं नाही, त्यांचं करतायत. पण मला त्याला आदर शिकवायचे. एका लेडीजला भर रस्त्यात मारायचे काय आहे? भर रस्त्यात कुठल्याही सामान्य त्यांनी लेडीजला हाताच्यावर केला, तिला धक्का मारतोय, तिच्या छातीवर हात मारतोय, तिची ओढणी ओढतोय, कुठलाही आहे कानून कायदा त्याला दाखवला पाहिजे ना. म्हणजे पुरुषांनी तुमच्यावर? पुरुषांनी. मोतीराम दळवी त्याचं नाव घेते मी. त्यांनी जो तुमच्यावरती म्हणजे असं हे केलं त्याच्यानंतर त्याला अटक वगैरे आतापर्यंत नाही झालेली आहे, नाही झाली आहे. तो फरार आहे इथून. पोलिसांनी तुमची काय FIR वगैरे घेतलेली आहे? FIR अर्धी FIR मी नाही म्हणजे माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे सांगायला. माझा मोबाईल तोडलाय, माझा अर्धा तोळ्याचं गळ्यातलं गेलेलं आहे. याची जिम्मेदारी कोण घेणार? तोच घेणार ना. ते FIR मध्ये तसं नोंदवलेलं नाही माझ्याकडनं. माझी 1 तास एका लेडीजला जर मारली असेल 4-5 लोकांनी, तर त्या लेडीजची अवस्था कशी असेल? तरी ती पोलीस चौकीमध्ये आली, इथून मुंब्रा चौकीला गेली, तिने कंप्लेंट सगळं केलं. अजून काय? त्याला म्हणजे शिक्षा घडलीच पाहिजे. म्हणजे हा नेमका प्रकार कधी? 14 तारखेला खरेदी करायचा प्रयत्न करतोय. 15,000 20,000 देऊन खरेदी करायला मला कॉल येत आहेत. मला खरेदी करतोय, कुठल्या हिसाबाने तो खरेदी करतोय? त्याच्या आया बहिणींना रस्त्यावर आणणार का तो? आणि त्यांना कुणी मारलं तर तो सामान्य पब्लिकला खरेदी करेल का? सामान्य. मला फोन केले, त्यांची नावं नाही आहेत, नंबर आहेत. ते नंबर पोलिसांना दिले आहेत का? नाही दिलेले आहेत. ते काही माणसं असे आहेत की आपण त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे तर त्यांच्या आपण पण मान राखतो, म्हणून त्यांना इथपर्यंत मी आणत नाही. त्यांना काही माणूस जो एवढ्या वर्ष राहिलेले आहेत त्यांचे संबंध चांगले आहेत म्हणून आपण त्यांना नाही खुश करू शकत, म्हणून मी नाव नाही घेत काय कारण. पण मला 20,000 आता तुमची मागणी काय आहे या संदर्भात? जो अन्याय अत्याचार तुमच्यावरती आहे की त्याच्या मुलीनी त्यांनी समोर यावं. लपून का राहणार चोरासारखे? जेव्हा मारहाण करताना सीना ताडून मारहाण करत होता ना एका लेडीजला, एक लेडीज, आणि जनता अशी बघत होती
रिक्षामध्ये बसत होती, रिक्षात ओढून मला मारली. तुमच्यावरती जे मारहाण झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही हॉस्पिटलला वगैरे मी गेला? हॉस्पिटल गेले, सगळं केलं. पहिली चौकीमध्ये येऊन नंतर मी पोलीस हॉस्पिटलमध्ये गेली. ट्रीटमेंट माझी नंतर घेतली. हॉस्पिटलचा आज लोकं रिपोर्ट मला वगैरे call जे काय करतायत ना, मारहाणीच्या खुणा वगैरे त्याच्या FIR मुक्का मार मध्ये लागलेला आहे. फक्त माझ्या डोळ्याला आहे, कारण की रात्रीचं मला त्याच्याने दिसत नाहीये. रात्रीचं डोळ्याची मला- तपासणी केली आहेत का केली, तुम्ही? तेवढीच केली. त्याच्यानंतर नाही. जोपर्यंत मला त्याला तो इथं माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी पुढची ट्रीटमेंट करणार नाही. आज माझ्या मुलीला मारायची धमकी देते. 2 वर्षाची मुलगी आहे. तिला काय लायसन दिले का सरकारने? माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला मारायला सरकारने लायसन दिलंय तिला की कुणाचा पण मर्डर करी. त्याला सांगते, एवढे इज्जत मध्ये म्हणते, दादा तिला सांगा. मला म्हणते, ती एक शब्द जर तोंडातून काढलास तर तुला बिना कपड्याची मारील. माझ्या पोरीला सांगेल बिना कपड्याची मारा. म्हणजे तू गावाला आहे म्हणून, तुम्ही तुझं तुझी हे आहे म्हणून का? म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मदतीला कोण धावलं? कोणीच नाही आलं. तिथं सगळी लोक बघत होती. म्हणजे न्याय मिळवण्यासाठी कोणी कोणी मदत केली तुम्हाला? अमोल दादा केंद्रे आले माझ्यावर न्याय द्यायला. ते अजून मला सपोर्ट करतायत आणि मला न्याय भेटत नाही तोपर्यंत ते सपोर्ट करतील. अमोल केंद्रे साहेब, आपण या भगिनीबरोबर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तर तुम्ही काय म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले? हा पहिलाच प्रकार नाही दिवेतला. गिरीचा अन्याय होतो त्या ठिकाणी मी माझ्या माता भगिनींच्या रक्षणासाठी सदैव उभा राहिलेलो आहे आणि शेवटपर्यंत राहणार. फक्त जे बागडवेले आहेत आणि पर्टिक्युलरली ते कुठल्या जो मोतीराम दळवी आहे तो कुठल्या पक्षाचा आहे मला त्याशी गेलेलं नाही आहे, पण तो चुकीचा आहे, तो आरोपी आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि जर कोणी राजकारण आणून जर नालायकपणा करून तुम्ही जर कॉल करून जर पोलिसांना सांगत असाल की काय करू नका आमच्या पक्षाने हे कराय तर खपवून घेतलं जाणार नाही. मी अजून कुठल्या पक्षाने टार्गेट केलेलं नाही आहे. आरोपी आहे, त्यांनी मारहाण केली आहे. एक तास जर कोणी मारत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. दिव्यामध्ये माझी एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्याला तात्काळ अटक करावी. तुम्ही पोलीस प्रशासनाला काय मागणी केली आहे या भगिनीच्या? पोलीस प्रशासनाला मागणी जो गुन्हा घडला होता त्या काही स्वतःच्या उभा राहिल्यासमोर त्यांनी सर्व काही सांगितलं. तेथले साहेब होते, सर्व साहेब पोलिसांनी त्यांचं ऐकून तात्काळ गुन्हा रजिस्टर केला. त्यांनी 14 तारखेला रात्री गुन्हा दाखल झालेला आहे. तात्काळ गुन्हा दाखल केला. तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्याबाबत पोलिसांच्या तपासावर आमची काही शंका नाही आहे. परंतु आम्हाला एवढी विनंती पोलीस डिपार्टमेंटला की जर एका लेडीजला असं मारत असतील तर त्याची गंभीर दखल घेऊन त्याला अटक केलं पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे दिव्यात. कारण परत अशा दिव्यामध्ये, कारण हा प्रकार पहिलाच नाहीये, अनेक प्रकार घडत आहेत. हे थांबवायचे असतील अशा नालायक लोकांची धिंड काढली पाहिजे वरात. आणि या वरात या धिंडमध्ये ना सर्व दिवावाशांनी एकत्र वाटलं पाहिजे. तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यामुळे त्याला पाठीशी घालू नका. काही नाहीये, तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही माझी नाही तर तुमची सर्वांची इच्छा असली पाहिजे. तुमच्यामध्ये जर थोडी माणुसकी जिवंत असेल तर तुम्ही सर्वजण एकत्र याल आणि या नालायकाला याची जागा दाखवाल. प्रत्येक आत्मसन्मान सगळ्यांना असतो, कुणाला नसतो असं नाही. पैसेवाला असतो त्याची इज्जत वेगळी आणि ह्या सगळ्या अशा लोकल म्हणजे ज्यांना स्वतः कमवून खातात त्यांना इज्जत नसते का? त्यांना इज्जत नसते. सगळ्या पोटा पाण्यासाठीच करतात. कोणी इज्जत काढून जाईल तर कोण सहन करणार? आज प्रत्येक बाईची इज्जत म्हणजे एक इज्जत महत्वाची आहे आणि इज्जतीचा सन्मान केला पाहिजे. बरोबर. आणि खरेदी करणाऱ्यांना पहिली झोडली पाहिजे. जे मध्यस्थ कडून जे खरेदी करतात ना या नालायकांना पहिली घेऊन मारून झोडली पाहिजे. तुमच्या घरातल्या म्हणजे कोणी केलं त्यांचं नाव वगैरे